हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. 11वी एलिस बॅच मध्ये मी प्रसाद सर तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत करतोय. बघा, पायाभूत सुविधा हा आपला कन्सेप्ट डिस्कस करणं चालू आहे, ज्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा म्हणतो. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण पायाभूत सुविधांचे काही प्रकार वगैरे बघितलं होतं, ज्यामध्ये आर्थिक पायाभूत सुविधा आपला हा टॉपिक आणि सामाजिक पायाभूत सुविधा असे दोन टॉपिक आपले झाले होते. त्यापैकी आपण आर्थिक पायाभूत सुविधांचा ऑलरेडी काही बेसिक गोष्टीवर आपण अभ्यास केला होता. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत सामाजिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी योजलेले उपाय. मागच्या व्हिडिओमध्ये आर्थिक पायाभूत सुविधा म्हणजे काय आणि त्याच्या सुविधांसाठी कोणते कोणते उपाय योजलेले आहेत हे आपण बघितलं होतं. आज सामाजिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी योजलेले उपाय आपण डिस्कस करणार आहोत. सामाजिक पायाभूत सुविधांमध्ये दोन गोष्टी कंपल्सरी येतात, ते म्हणजे आरोग्य आणि शिक्षण. आता शिक्षणासाठी काय काय सुविधा योजलेल्या आहेत हे मी सांगतो. सर्वात पहिला हा सिलेबस मी कंटिन्युअस सांगायलो, हा 2019 आणि 20 या शैक्षणिक वर्षात चेंज झालेला सिलेबस आहे. आणि करंट सिच्युएशन मध्ये जो ऍक्च्युअल मध्ये भारतामध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसी NEP 2020 ही लॉन्च झालेली आहे आणि त्या अंतर्गत जे शिक्षणाचे जे स्तर आहे तो कदाचित चेंज आहे. कदाचित म्हणल्यापेक्षा 101% जे तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे त्याच्यापेक्षा कुठं ना कुठं चेंज झालेलं आहे. आता जे पुस्तकात दिलेलं आहे ते सर्वात पहिले ते डिस्कस करूयात आपण, नंतर NEP 2020 बद्दल डिस्कशन करूयात. बट तुम्हाला परीक्षेमध्ये लिहिताना हाच लिहायचा आहे. बघा, शिक्षण ही मानवाची मूलभूत गरज आहे. अन्न, वस्त्र, निवारा हे तर आहेतच आहे, त्याबरोबर शिक्षण सुद्धा एक मानवाची गरज आहे. कुठल्याही देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचा शिक्षण हा कणा समजला जातो. कणा म्हणजेच काय, जसं की तुम्ही एक व्यक्ती आहात, राईट. तुम्ही जेव्हा थांबता तर तुम्ही ताट का थांबू शकता, कारण तुमच्या पाठीचा जो कणा आहे तो तुमचा बॉडीचा बेस आहे, राईट. तो जर कणा मोडला तर तुम्ही असं वाकून जाताल. त्याचप्रमाणे शिक्षण हा माणसाचा आर्थिक आणि सामाजिक विकासाचा कणा समजला जातो, कारण आर्थिकरित्या जर तुम्हाला विकसित व्हायचं असेल, सामाजिक दृष्ट्या जर तुम्हाला विकसित व्हायचं असेल तर व्यक्ती हा शिक्षित असला पाहिजे. शिक्षणाचा आज जर पाहायला गेलं तर शिक्षणाचा मुख्य उद्देश हा नोकरी मिळवणे आणि रोजगारासाठी झालेला आहे. पण शिक्षणाचा मुख्य उद्देश हा नोकरी किंवा रोजगार मिळवणं नसून व्यक्तीला एक सुशिक्षित व्यक्ती बनवणं, प्रत्येक गोष्टीची त्याला जाण असणं, काय चांगलं काय वाईट आहे हे त्याला माहित करून देणं हा शिक्षणाचा मूलभूत उद्देश असतो, ना की नोकरी मिळवून देणं. त्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे, तसेच माणसाच्या मानवी संसाधनाच्या विकासासाठी ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट HRD ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट साठी अत्यंतिक महत्वाचं आहे. बघा, मानवी संसाधनाचं म्हणजेच काय की या देशामध्ये सोने, चांदी हे खनिज संसाधने आहेत, राईट. त्याचप्रमाणे स्त्री, पुरुष हे मानवी संसाधने आहेत आणि या सर्व मानवी संसाधनांचा विकास करायचा असेल तर शिक्षण हा अतिशय महत्वाचा आहे. सद्यस्थितीत करंट सिच्युएशन मध्ये भारतात तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. मोदी सतत त्यांच्या भाषणामध्ये सांगत असतात की भारत देश एक युवाओं का देश आहे. म्हणजेच युवाओं का देश किंवा सर्वाधिक संख्या म्हणजेच काय, जर 100 लोक एकत्रित आणले तर त्या 100 लोकांमध्ये जास्तीत जास्त तरुण तुम्हाला दिसतील, कारण वरचेवर भारताची लोकसंख्या वाढत असल्यामुळे तरुणांची संख्या तर जास्त राहणारच आहे. लोकसंख्येच्या या लाभांशामुळे शिक्षणाला प्राधान्य देणे राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर गरजेचे ठरते. आणि वरचेवर लोकसंख्या वाढत आहे, लोकसंख्या वाढत असल्यामुळे कुठं ना कुठं आपली भारताची जी शिक्षण प्रणाली आहे त्याच्यावर कुठं ना कुठं दबाव पडत आहे. कारण अनेक लोक मागच्या जर 10 वर्षामध्ये जर बघताल, 2011 साली जनगणना झाली होती, 121 कोटी लोकसंख्या होती. 2001 मध्ये झाली होती, 102 कोटी लोकसंख्या होती. आणि आता 2021 साली कोरोनामुळे जनगणना झाली नाहीये, जे की आता 2021 मध्ये होईल. बट भारताची लोकसंख्या आहे ती 150 कोटीपेक्षा वर गेलेली आहे आणि याच्यामध्ये मॅक्सिमम तरुण असल्यामुळं कुठं ना कुठं शिक्षणावर लोड येणारच आहे. काय सांगण्यात आलेलं आहे, लोकसंख्येच्या ह्या लाभांशामुळे शिक्षणाला प्राधान्य देणे राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर गरजेचे ठरते. आता राष्ट्रीय पातळीवर म्हणजेच काय, सेंट्रलाइज लेवलवर आणि स्टेट लेवलवर कुठं ना कुठं गरजेचे ठरते. भारतामध्ये शिक्षणाचे 4 स्तर आहेत.
अगोदर पण 4 स्तर होते, आता सुद्धा 4 स्तर आहेत, पण ते कुठं ना कुठं थोडस बदल करण्यात आलाय. बघा आता प्राथमिक म्हणजेच काय, सर्वसामान्यपणे आपण आपल्या भाषेमध्ये बालवाडी ते 4थी पर्यंत किंवा 1ली ते 4थी पर्यंत प्राथमिक म्हणतो. त्यानंतर 5वी ते 7वी पर्यंत माध्यमिक म्हणतो आणि 8वी ते 10वी पर्यंत उच्च माध्यमिक म्हणतो आणि 10वीच्या नंतर 11वी ते 12वी बीकॉम पर्यंतला उच्च शिक्षण असं म्हणत असतो. राईट. आता ह्या प्राथमिक स्तरांवर म्हणजे 1ली ते 4थी पर्यंत किंवा बालवाडी ते 4थी पर्यंत आपल्या देशातील राज्य सरकारनं देशातील केंद्र सरकारनं किंवा महाराष्ट्रातील राज्य सरकारनं काय काय उपाययोजना केलेल्या आहेत त्याचा विकास व्हावा म्हणून. सर्वात पहिले काय सांगण्यात आलेलं आहे, महाराष्ट्र राज्य सरकारने केंद्र सरकारच्या सर्व शिक्षण अभियाना अंतर्गत केंद्र सरकार मार्फत सर्व शिक्षा अभियान राबविलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी असं प्राण घेतलं होतं की देशातील प्रत्येक गावामध्ये प्रत्येक लहान मुलगा ह्याला शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे. पैशाअभावी सेवेअभावी कोणताही लहान मुलगा शिक्षणापासून वंचित राहता कामा नये, याची सुरुवात सर्व शिक्षा अभियान अंतर्गत केली होती. आणि 6 ते 14 वयोगटातील, आता सर्वसामान्यपणे 5 वर्षापर्यंत घरी लेकरू घरामध्येच राहते 4-5 वर्षापर्यंत, आणि मग 4 वर्षाचा किंवा 4 ते 5 वर्षाचा कालावधी असतो त्याला बाल अंगणवाडीमध्ये टाकतात. 5 ते 6 वर्षापर्यंतचा कालावधी असतो त्याला बालवाडीमध्ये टाकतात आणि मग 6 वर्षाचा तो झाला की मग त्याला पहिलीमध्ये टाकण्यात येते. आणि मग 6 पासून ते वयाच्या 14व्या वर्षापर्यंत वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार सेवा राईट टू एज्युकेशन, सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार राईट टू एज्युकेशन म्हणजे कंपल्सरी त्याला शिक्षण करावंच लागेल, कंपल्सरी त्याला शाळेत ऍडमिशन करावं लागेल. 6 ते 14 म्हणजेच काय 1ली ते 10वी पर्यंत ओके प्रदान केला आहे. 2016 ते 17 या आर्थिक वर्षात प्राथमिक शिक्षणावरील राज्य सरकारचा जो खर्च आहे तो 19,468 कोटी इतका होता. बघा आता मोफत शिक्षण म्हणजेच काय, मुलांना शाळेत जायचं ऍडमिशन घ्यायचं दॅट्स इट, कोणत्याही प्रकारचे पैसे खर्च वगैरे करायचे नाहीत. आणि त्या मुलांना शाळेमार्फत आय एम नॉट टॉकिंग अबाउट प्रायव्हेट स्कूल, वी आर टॉकिंग अबाउट गव्हर्नमेंट स्कूल, राईट. जे सरकारी शाळा असतात किंवा ट्रस्ट असतात त्यांच्याबद्दल आपण इथे डिस्कशन करायलो. आणि त्या ट्रस्टमध्ये जेवढे विद्यार्थी शिक्षण घेतात त्यांना पुस्तके सरकारमार्फत त्यांना पुस्तके मिळतात. गणवेश सुद्धा सरकारमार्फत शासनामार्फत त्यांना मिळत असतो. आणि याच्यावर शासनानं आतापर्यंत 19,468 कोटी रुपये खर्च केलेले आहेत. आता इथे काय सांगण्यात आलेलं आहे, प्राथमिक शिक्षण इयत्ता 1ली ते 8वी शैक्षणिक संस्था व नोंदणी. बघा आता महाराष्ट्रामध्ये 2016 व 17 या आर्थिक वर्षामध्ये या शैक्षणिक वर्षामध्ये 1,04,971 एवढे शाळांची संख्या होती. व्यवस्थित समजून घ्या, 1,04,971 शाळांची संख्या होती, ज्याच्यामध्ये रजिस्टर्ड नंबर ऑफ स्टुडंट्स किती विद्यार्थी संख्याची नोंदणी झाली होती, 159 लाख म्हणजेच 1,59,86,000 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती त्या स्कूलमध्ये. शाळा 1 लाख पेक्षा जास्त, विद्यार्थी 1,58,00,000पेक्षा जास्त. आणि या सर्व विद्यार्थ्यांना 1,58,00,000 विद्यार्थ्यांना किंवा 1,60,00,000 विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी 5,30,000 शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. नंबर ऑफ रजिस्टर्ड टीचर्स किती होते, 5,30,000. ऑन अन ऍव्हरेज काढलं एवढ्या विद्यार्थ्यांसाठी एवढे शिक्षक, 1,60,00,000 विद्यार्थ्यांसाठी 5,30,000 शिक्षक. ऑन अन ऍव्हरेज पाहायला गेलं तर दर 30 विद्यार्थ्यांमागे एका शिक्षकाचा प्रमाण होता. ही जो इकॉनॉमिक सर्वे झाला होता 2017-18 मध्ये त्यानुसार ही आकडेवारी लाभलेली आहे. कितवीसाठी, 1ली ते 8वी साठी. आता आपण चेक करूयात माध्यमिक व उच्च माध्यमिक म्हणजे 8वीच्या समोर. ऑलराईट, इथे काय सांगण्यात आलेलं आहे की माध्यमिक शिक्षणाचा दर्जा सुधारावा तसेच प्रवेश संख्या वाढावी या उद्देशाने माध्यमिक शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान RMSA याची सुरुवात 2009 मध्ये करण्यात आली. आणि 2016-17 मध्ये राज्य सरकारने 16,089 कोटी इतका खर्च
केला होता. बघा, जर तुलना करायची असेल तर माध्यमिक पेक्षा जास्त खर्च प्राथमिक शिक्षणावर राज्य सरकार मार्फत करण्यात आला होता. त्यानंतर नंबर ऑफ द टीचर्स, स्कूल्स अँड स्टुडंट्स पाहायला गेलं तर बघा काय काय सांगण्यात आलेलं आहे की शाळांची संख्या, जे माध्यमिक शाळा आहेत ते 25,737 माध्यमिक शाळा आहेत. प्राथमिक शाळा जास्त असतात, अंगणवाडी, बालवाडी अनेक ठिकाणी असतात. त्यानंतर विद्यार्थी संख्या 66,15,000 विद्यार्थ्यांची संख्या होती आणि शिक्षक 2,13,000 शिक्षक होते. दर 31 विद्यार्थ्यामागे एक शिक्षक होता. इकॉनॉमिक सर्वे 2017 आणि 18च्या तुलनेमध्ये. आणि उच्च शिक्षणामध्ये जर पाहायला गेलं, आता उच्च शिक्षण म्हणजे 11वी 12वीचे जे तुम्ही आहात, तर इथे काय सांगण्यात आलेलं आहे, प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाबरोबरच महाराष्ट्र सरकार उच्च शिक्षणाच्या संधी विस्तारण्यासाठी प्रयत्नशील आहे. जसं महाराष्ट्र सरकार प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षणावर खर्च करायली किंवा विकास वगैरे व्हायला, तसंच त्यांचं आणखी एक हेतू आहे की बाबा महाराष्ट्रामध्ये माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक तर आहेच, त्याबरोबर उच्च शिक्षणासाठी सुद्धा विकास व्हावा, याच्यासाठी विस्तार व्हावा, याच्यासाठी प्रयत्नशील आहे. शिक्षणाच्या संधी विस्तारण्यासाठी म्हणजेच काय, बघा अनेक जण 10वी झाल्यानंतर राज्य बदलतात. तेव्हा त्याला असं वाटतं की सर मला 10वी झाल्यानंतर मला डिफेन्स मध्ये जायचं आहे, तर बेस्ट शिक्षणाची सुविधा दिल्ली येथे आहे. सर मला 10वी नंतर स्पर्धा परीक्षेची तुलना UPSC MPSC क्लासेस करायचे तर त्यासाठी मला दिल्लीला जावं लागेल. कोणाला काय करायचं असते, कोणाला डान्स मध्ये जायचं असते, कोणाला ऍक्टिंग मध्ये जायचं असते. त्याच्यामुळं 10वी नंतर जे आहेत ते मार्ग बदलतात आणि मग बाहेर राज्यातले विद्यार्थी महाराष्ट्रात येतात, महाराष्ट्रातले विद्यार्थी बाहेर राज्यात जातात, किंवा काही काही जणांचं शिक्षणच बंद होऊन जातं. साधा सिंपल लॉजिक आहे. तुम्ही सुद्धा आता सर्व 11वीला आहात, तर किती सारे तुमच्या वर्गातले मैत्रिणी असतील, त्यांचं लग्न झालेले असतात आणि मग लग्न झाल्यामुळे शिक्षण ना के बरोबरच होऊन जातं. त्यामुळे कुठं ना कुठं नंबर ऑफ स्टुडंट्स, नंबर ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट काय वरचेवर कमी होत राहतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रायव्हेटायझेशन. अनेक कोचिंग इन्स्टिट्यूट वगैरे आलेले आहेत, ICAI ICMAI सारख्या संस्था सुद्धा आलेल्या आहेत. त्याच्यामुळे विद्यार्थी कॉलेजला न जाता घर बसून शिक्षण वगैरे घेत आहेत. कोणत्याही संस्थेमध्ये त्यांचं नोंदणी नाहीये. सरकारी संस्थेमध्ये, खाजगीरित्या संस्थेमध्ये ते नोंदणी करून समर्थ शिक्षण घेत आहेत. त्याच्यामुळे कुठं ना कुठं कमी आहे. बट याचबरोबर या सर्व संस्थांचा विस्तार व्हावा, विकास व्हावा, याच्यासाठी सुधारित तंत्र व कुशल मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी मदत झाली आहे. बघा, सुधारित तंत्र म्हणजेच काय की अगोदर जर ऍडमिशन करायचं असेल तर तुम्हाला त्या त्या संस्थेमध्ये जाऊन प्रत्यक्षपणे ऍडमिशन करावं लागत होतं. बट आज तुम्हाला त्या संस्थेमध्ये यायची गरज नाहीये. ऑनलाईन वेबसाईट थ्रू, ऍप्लिकेशन थ्रू तुम्ही तिथं रजिस्ट्रेशन करू शकता. त्याचबरोबर जे वर्कफोर्स आहे, काम करणारे कर्मचारी आहेत, ते सुद्धा कसे आहेत, आता कुशल आहेत. उच्च शिक्षण देण्यासाठी 22 विद्यापीठे असून, बघा महाराष्ट्रामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की उच्च शिक्षण देण्यासाठी नंबर ऑफ युनिव्हर्सिटी किती आहेत, 22 विद्यापीठे असून त्यापैकी 4 कृषी विद्यापीठे, 1 आरोग्य विद्यापीठ, 1 पशुवैद्यकीय विद्यापीठ, 1 तंत्रज्ञान विद्यापीठ व 15 सामान्य विद्यापीठे आहेत. बघा काय सांगण्यात आलेलं आहे की आता तुम्ही 10वी पर्यंत, 11वी 12वी पर्यंत शिक्षण तुम्ही तुमच्या कॉलेजेस मध्ये वगैरे घेता. बट डिग्री घ्यायचं असेल तर तुम्हाला एखाद्या विद्यापीठा अंतर्गत घ्यावी लागेल, राईट. आणि ते एकूण महाराष्ट्रामध्ये 22 विद्यापीठ आहेत. त्या 22 पैकी 4 कृषी विद्यापीठ आहेत. कृषी विद्यापीठ म्हणजे तुम्हाला BSc ऍग्री वगैरे करायचं असेल, 10वी नंतर ऍग्री करायचं असेल तर तुम्ही या कृषी विद्यापीठामध्ये घेऊ शकता. त्यानंतर 1 पशुवैद्यकीय विद्यापीठ असेल, व्हेटरनरीसाठी लागणारे सर्व. त्यानंतर 1 तंत्रज्ञान ITI वगैरे साठी लागणारे, आणि 15 सामान्य विद्यापीठ आहेत. आणि याशिवाय 21 अभिमत विद्यापीठ आहेत, 1 केंद्रीय विद्यापीठ आहे, 4 खाजगी अभिमत विद्यापीठे. प्रायव्हेट युनिव्हर्सिटी सुद्धा असतात, 1 सरकारी युनिव्हर्सिटी सुद्धा असते आणि 1 प्रायव्हेट युनिव्हर्सिटी सुद्धा असते. आणि त्याचबरोबर राष्ट्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या महत्वाच्या 5 संस्था राज्यांमध्ये आहेत. हा पॅरेग्राफ कुठं ना कुठं महत्वाचा आहे. हा एक्झामला विचारू शकतो की उच्च शिक्षणासाठी महाराष्ट्र सरकारद्वारे राबविण्यात येणाऱ्या सेवा सुविधा, तर त्यावेळेस तुम्हाला हे सर्व गोष्टी तिथं त्याच्यामध्ये ऍड करावं लागेल, लिहावं लागेल. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट चेक करा. काय सांगण्यात आलेलं आहे की राज्याने उदारीकरण, खाजगीकरण
जागतिकीकरण आव्हाने पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 अधिनियमित केला, म्हणजेच काय लागू केला. आता उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण म्हणजेच काय बघा, साधं सिंपल लॉजिक आहे. महाराष्ट्रामध्ये गॅस सुविधा आहे त्याचं खाजगीकरण करण्यात आलेलं आहे, वाहतूक सुविधा आहे खाजगीकरण करण्यात आलेलं आहे. खाजगीकरण म्हणजेच काय की ते सुविधा खाजगी लोक सुद्धा चालवू शकतात. उदाहरणार्थ तुम्ही असं कधी बघितलंय का कोणी की माझ्या मामाची रेल्वे आहे, असं कधी बघलंय का? नाही, कारण रेल्वे संस्था ज्या आहे त्याचं खाजगीकरण आणखी झालेलं नाहीये, त्याचं फक्त सार्वजनिकीकरण आहे, फक्त ते सरकारच्या हातामध्येच आहे. बट तुम्ही असं म्हणू शकता माझ्या मामाची ट्रॅव्हल्स आहे, यस ट्रॅव्हल्स आहे, कारण खाजगीकरण करण्यात आलं रस्ते वाहतुकीचं. त्याचप्रमाणे खाजगीकरण, जागतिकीकरण म्हणजेच काय ग्लोबलायझेशन. आज महाराष्ट्रामध्ये कोणत्याही बाहेर देशाची वस्तू कंपनी महाराष्ट्रामध्ये येऊन विकू शकते का? कारण जागतिकीकरण करण्यात आलेलं आहे. उदारीकरण म्हणजेच काय, तुम्हाला कोणत्याही एका बाहेर देशातल्या संस्थेमार्फत तुम्ही पैसे घेऊ शकता, बाहेर देशातली संस्था महाराष्ट्रामध्ये येऊन पैसे गुंतवू शकते, त्याला काय म्हणलेलं आहे? उदारीकरण असं म्हणलेलं आहे. तर राज्याने उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण आव्हाने पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 लागू केला आणि त्या अंतर्गत उच्च शिक्षणात लोकशाही तत्वाचा वापर करून शैक्षणिक स्वायत्तता, गुणवत्तापूर्ण व कौशल्याधिष्ठित शिक्षण याचा समावेश करणे हे आहे या कायद्याचे प्रमुख ध्येय आहे. बघा आता हे सर्व कंपनी जेव्हा महाराष्ट्रामध्ये येणार, खाजगीकरण आणि जागतिकीकरण होणार, इथं अनेक मोठ्या प्रमाणावर जॉब ऑपॉर्च्युनिटी निर्माण होईल, अनेक जणांना रोजगार मिळेल आणि ते रोजगार मिळवण्यासाठी जे इथला तरुण आहे तो तरुण कसा असला पाहिजे? गुणवत्तापूर्ण तरुण असला पाहिजे, कौशल्याधिष्ठित स्किलफुल तो असला पाहिजे, शैक्षणिक स्वायत्तता स्वतःच्या शिक्षणाच्या जोरावर तो पुढे जाणार असला पाहिजे. आणि हे सर्व ध्येय पूर्ण करण्यासाठी हे सर्व सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 अधिनियमित करण्यात आला. त्याचबरोबर इथं काय सांगण्यात आलेलं आहे की राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाअंतर्गत संशोधन, नवोपक्रम, गुणवत्तापूर्ण सुधारणा, नवोन्मेष व आधुनिक तंत्र संकुलाची स्थापना यासाठी 20 कोटी रुपयाचे अनुदान मिळवणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. आणि भारत सरकारने 2013 साली उच्च शिक्षा अभियान RUSA याची सुरुवात केली. बघा आता इथे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. सर्वात पहिलं म्हणजे 20 कोटी रुपयाचे अनुदान मिळवणारे महाराष्ट्र राज्य हे पहिले राज्य आहे. त्याचबरोबर 2013 साली उच्च शिक्षा अभियान RUSA याची सुरुवात महाराष्ट्र सरकार मार्फत करण्यात आली. हे असे काही पॉइंट्स तुम्हाला एज्युकेशनशी रिलेटेड, शिक्षण क्षेत्राशी रिलेटेड महत्वाचे आहेत. पॉइंट्स व्यवस्थित वाचायचं, समजून घ्यायचं. स्वाध्याय सोडवत असताना कशा प्रकारचे प्रश्न येतात, त्याचं उत्तर काय काय लिहायचं काय काय नाही हे मी तुम्हाला सांगेन. राईट, बेसिक गोष्ट आहे, व्यवस्थित एक दोन वेळेस वाचून घ्या, सर्व आकडेवारी लक्षात राहील. या धड्याचं एकच मायनस पॉइंट आहे, ती म्हणजे आकडेवारी. इतकी सारी आकडेवारी, इतकी सारी पर्सेंटेज दिलेला आहे की मुलं कन्फ्यूज होऊन जातात. बट डोंट वरी, मी तुम्हाला अशा प्रकारचे नोट्स ह्याचे काढून देईन एलिस बॅच मध्ये. त्याचा व्हिडिओ सुद्धा मी काढेन आणि पीडीएफ जो आहे याचा पीडीएफ फक्त आणि फक्त एलिस बॅचच्या विद्यार्थ्यांना मिळून जाईल स्टडी मटेरियल सेक्शन मध्ये. डोंट वरी अबाउट दॅट. राईट, दॅट्स इट. आजच्या सेशनसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचा आवडतं युट्यूब चॅनल DHU अकॅडमी. चढवा बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात पुढच्या सेशन मध्ये.